पुढे मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे राज्यासह मुंबई ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या सुरुवातीला देखील मोठा ब्रेक घेतला होता। मात्र मागील 2 दिवसापासून पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या या पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा 95% येऊन पोहोचलाय। 7 पैकी 5 जलाशय भरून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांच्या पुढील वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता ही मात्र आता मिटली आहे। मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणातून दररोज 3900 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। या 7ही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी असल्याचं कळतंय। सध्या धरणांमध्ये 13,78,577 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यानं ही वाढ दिसून आल्याचं स्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे। राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून पुढील काही दिवस जोरदार पाऊस असाच बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यासह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुलावरून पाणी वाहतंय। रस्त्यावर पाणी आल्यामुळे सिन्नर पुणे महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 65,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी या गावांना पुराच्या पाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। पुढे आपण नाशिकमध्ये जातोय। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे। वाढत्या पावसामुळे गोदावरी नदीतील पूर जो आहे तो कायम आहे। सलग 3ऱ्या दिवशी पूर कायम असल्यानं गोदाकाठची घरं, मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 60,000 क्युसेक्स तर गंगापूर धरणातून 8,000 क्युसेक्स, दारणा धरणातून 55,000 क्युसेक्स आणि पालखेड धरणातून 20,000 क्युसेक्सनं विसर्ग हा सुरू आहे। पुढे मावळमध्ये सुद्धा दमदार पाऊस बरसलाय। मावळ आणि मुळशी तालुक्यातील 6 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालंय। त्यामुळे कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करून 900 क्युसेक्स इतका करण्यात आलाय। परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन करण्यात आलंय। तर दुसरीकडे वर्धाच्या धनोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे प्रकल्पामध्ये पाणीसाठा वाढल्यानं 31 पैकी 17 दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। सेंटीमीटरनं नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असल्यानं नदीकाठच्या गावांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर धरण क्षेत्राच्या पावसाचा जोर हा वाढल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलंय। पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 5 इंचावर गेली असून 21 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। तर दुसरीकडे जळगावातला पारोळा तालुक्यातील तामसवाडी बोरी धरण हे ओव्हरफ्लो झालंय।